नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये। तर ज्या दिवशीपासून मी नवीन रूममध्ये राहायला आले त्या दिवशीपासून मी व्हिडिओ अपलोड करते। त्याच्या खाली एकच कमेंट असते की ताई होम टूर दे, तुझं घर दाखव, तू दाखवतच नाहीये, दे ना प्लीज ताई। तर तसं सांगायची गरज नाहीये, मी तुम्हाला देणारच होते आणि दाखवणारच होते। फक्त थोडंसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मला वेळ द्या, त्याच्यानंतर मी नक्कीच ना होम टूर देणार तुम्हाला किंवा माझं घर दाखवेल पूर्ण। कसं सामान शिफ्ट वगैरे करतोय ना आपण तेव्हा खूप प्रॉब्लेम होतात, खूप सामान वगैरे व्यवस्थित लावायचं असतं किंवा भरपूर कामं असतात ना त्याच्यामध्ये। म्हणजे होतं माझ्याकडे वेळ, पण आपल्याला असं वाटतं की सगळं चांगलंच पाहिजे, सगळं व्यवस्थित लावल्यावर आपण दाखवूया। तसं सामान पडलेलं होतं तर दाखवायचं तरी काय असं होऊन जाते, म्हणून मी थोडंसं वेळ घेतलं होतं आणि आता मी तुम्हाला दाखवते मी माझं सामान कसं बसवलं। आणि फक्त 2च रूम आहेत, पहिले माझे 3 रूम होत्या, 3 रूममध्ये माझं सामान व्यवस्थित बसलेलं होतं, तरी पण मी 2 रूममध्ये पण माझं सामान व्यवस्थित बसून घेतलंय। तर ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच, पण त्याच्या अगोदर पहिली रूम तू का सोडली, सारखं ही कमेंट असते मला की चांगली रूम होती, 3 रूम होत्या, कशाला सोडलीत ताई असं तसं। तर माझं काही कारण नव्हतं जास्त सोडायचं, पण खूप स्कूल लांब होता किंवा तिथं ना म्हणजे सगळी गोष्टी लांबच होते, त्याचं ऑफिस पण खूप लांब होता, त्याच्यामुळे आम्ही चेंज केली आणि आता जवळ आहे म्हणून मला काही जास्त वाटत पण नाही, त्याच्यामुळेच आम्ही रूम खाली केली, बाकी दुसरं काहीच नाहीये। आणि छोटी असो रूम की मोठी असो, आपण जर त्याला व्यवस्थित ठेवली तर ती कुठं पण चांगली दिसते आणि छोट्याशा जागामध्ये पण आपण व्यवस्थित ठेवू शकतो किंवा छान पण ती दिसते। आता माझं ते मोठं रूम होतं, मला पण वाटायचं की छान आहे, मोठं रूम आहे, आपण खाली नाही करायला पाहिजे, पण जेव्हा मी ही रूम बघितली ना तर माझ्या मनात ज्या दिवशीपासून मी बघितली ना तर मला असं वाटलं की मी इथे पण सगळं करू शकते आणि सामान पण मी व्यवस्थित लावू शकते। जेव्हा आपण एक बाईच्या मनात राहते ना की आपण व्यवस्थित सगळं करू शकतो तर होतंय, असं नाही की छोटी रूम आहे होणार नाही असं तसं काहीच नाही, सगळं सामान मी व्यवस्थित बसून घेतलंय। तर माहितीच आहे की माझ्याकडे 2-2 बेड आहेत, मी विचार केलं होतं की कसं होणार, पण झालंय थोडंसं म्हणजे पहिले कसं मी एकदम असं मोकळं सामान होतं माझं ठेवलेलं, तसं नाहीये, पण ठीक आहे, मला चांगलं वाटतंय। तर मी व्यवस्थित लावून पण घेतले। तर चला आता मी तुम्हाला दाखवते। तर बाहेर अशी रांगोळी आणि दिवा माझा नेहमी असतो, हा मेन दरवाजा आहे, इथून हॉलमध्ये आपण येऊ शकतो। त्याच्याच बाजूला मी इथं खुर्च्या ठेवलेल्या आहे आणि 4 खुर्च्या आहेत, पण असंच ठेवावं लागते का तर जागा कमी पडते म्हणून। त्याच्या बाजूला मी इथं बेड लावलेला आहे, दोन्ही बेड आहे ना माझे हॉलमध्येच आहे का तर दुसऱ्या ठिकाणी जागाच नाहीये। आणि जे मी उशा घेतल्या होत्या सिंगल बेडसाठी ते अशा पद्धतीने ह्या भिंतीला लावलेत आणि खरंच खूप छान वाटतात ते तिथे। आणि जे माझे डेलीचे उशा आहेत ना ते अशा पद्धतीने ठेवते आणि त्याच्या पाठीमागे ना जे डेलीचे कपडे असतात ना रात्री जे लागते आपल्याला ते ठेवते। मोठी कंबल वगैरे पण आपण जर अशी बारीक घडी करून ठेवली ना तर मग व्यवस्थित राहून जाते, वरती पसारा पण दिसत नाही आणि आपल्याला सारखं म्हणजे बेडमध्ये ठेवायचं परत काढायचं हे काम पण राहत नाही। माझ्याकडे दुसरं काही नाही आहे ठेवायला, म्हणून मी अशाच पद्धतीनं वरतीच ठेवते, जास्त जागा पण लागत नाही आणि समोर ते जास्त दिसत पण नाही, खूप छान लुक येते। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी माझं बेड लावलेला आहे, सिंगल पण इथेच आहे, डबल पण इथेच आहे। तर इथे एक खिडकी आहे, ती मी कधी ओपन करत नाही, मला वाटत नाही की ओपन करावं म्हणून। तर पडदे पण जे आमचे ओनर आहेत ना त्याचेच आहे, मी माझे पडदे काढलेच नाही, ते ताई बोलले की हेच राहू दे, आम्हाला काही त्याची गरज नाही म्हणून। आणि खरंच खूप छान केलेलं आहे, पीओपी वगैरे आहे, तर मस्त वाटते रूम मध्ये। आणि त्याच्या बाजूलाच मी चाबीचं स्टँड पण लावलेलं आहे, जास्त काही मी डेकोरेशन केलं नाही, नॉर्मलच आहे, नंतर मी हळूहळू करेल। ह्या साईडला आहे ना एक दरवाजा आहे, तिथून आपण बाल्कनीमध्ये जाऊ शकतो, पण आता सध्या ते बंद आहे, बाहेरचं मी तुम्हाला नाही दाखवणार, बाल्कनी एखाद्या वेळेस नक्कीच मी तुम्हाला दाखवेल। आणि ह्या भिंतीला मी टीव्ही लावली आहे, साईडनं जे मी स्टिकर ऑनलाईन घेतले होते तेच लावलेलं आहे आणि खूप वायर दिसत होते म्हणून मनी प्लॅन्टनं असं कव्हर केलंय, ते पण खूप छान वाटतंय। आता वाटत नाही जास्त वायर वगैरे दिसल्यावर ते चांगलं दिसत नाही म्हणून। आणि मग तिच्या पुढेच मी मंदिर लावलेलं आहे, तरी पण मला भरपूर अशी जागा राहते, खाली आपण बसू शकतो। तर बघू शकता हॉलमध्ये इतकी जागा राहते, कुणी आलं तर तरी पण आपण करू शकतो, म्हणजे होऊन जाणार, काही एवढं आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही। मला वाटत होतं की नारकेमध्ये खूप मला प्रॉब्लेम होईल, पण तसं काहीच नाही। तर हॉलमध्ये इतकी जागा राहते खाली पण, आणि साईडलाच वरती मी मंदिर लावलेलं आहे। आणि वरती ना जे माझ्याकडे फोटो होते ना ते लावले होते, मी एकच कोपऱ्याला लावले, जितके होते तितकेच लावले, का तर जेव्हा मी रूम चेंज केली ना तेव्हा खूप खराब झाले, काही फाटून गेले तर कुठं पडून गेले असं झालं। खाली मंदिर आहे, साईबाबाचा फोटो मी असंच का ठेवलंय ते पण सांगते, का तर मी खिळी वगैरे जास्त मारू शकत नाही, कसं म्हणजे जिथं आपण राहतोय ना तर त्याला जास्त प्रॉब्लेम नकोय आपल्यामुळं, म्हणून म्हटलं जाऊ द्या आपण असंच ठेवू।
तर देवाला पण माहिती असतं की आपण कोणत्या परिस्थितीत आहे म्हणून. तर इथे ना मी साईबाबाचा फोटो वरतीच ठेवलाय, मंदिर खाली लावलेलं आहे, म्हणजे वरती भिंतीलाच लावलंय मी. तर एका ताईनं मला सांगितलं होतं की तुला एवढं पण कळत नाही का, जे मंदिर तू हॉलमध्ये लावलंय किचनमध्ये लावायचं. तर मला तेवढं कळतं ताई आणि तेवढं समजतं पण मला. पण कसं असतं, जागा नसल्यावर आपल्याला असं करावंच लागते. आणि मी मुंबईला राहायची ना, तेव्हा मी असंच मंदिर ठेवायची आणि सगळ्याचे तसेच होते. उन्हाळ्यामध्ये आपल्याला जागा कमी पडल्यावर असंच करावं लागते. नाही आहे की आपण किचनमध्ये जर मंदिर बसवलं, तिथं आपण देवपूजा केली किंवा तिथं मंदिर लावले तर देव आपल्याला बघणार नाही का? आपल्या कर्मावर असतं आपण काय करतो आणि काय नाही करत. देव कुठं पण आहे. आणि मी समोर लावलंय तर काय असं नाही की मी चुकीचं केलंय भरपूर आणि किचनमध्येच लावायला पाहिजे होतं. आणि मला माहिती मी किचनमध्ये पण लावलं असतं, पण आपण नॉनव्हेज वगैरे बनवतो, सगळं ती वाफ असते ना, तिथंच हे होते. आणि मग मला ते चांगलं वाटत नाही म्हणून मी समोर लावलंय, दुसरं काहीच नाहीये. त्याच्या खाली शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. जागा कमी होती म्हणून खालीच ठेवले, मंदिराची तशी ठेवू नये पण मी ठेवली आहे का, तर जसं मला जागा पुरते ना तसंच मी केलेलं आहे. आणि इथे माझं कासव पण मी इथंच ठेवलंय. वरती ठेवायला जागा नव्हती, मंदिराच्या समोरच ठेवायला पाहिजे असं म्हणतात, मला आवडते तसं. आणि खाली हा बॉक्स आहे त्याच्यावर ठेवलंय मी. हा बॉक्स तर तुम्ही पहिले पण बघितलं होतं, त्याच्यामध्ये माझे बाळाचे कपडे असतात. पण आता कपडे नाहीये, आता त्याच्यामध्ये बुक्स ठेवले का, तर दुसऱ्या ठिकाणी मला जागा नाही म्हणून सगळ्या बॉक्समध्ये मी त्याचे बुक्स वगैरे ठेवले, म्हणजे जेणेकरून त्याला झटपट सापडतात पण आणि प्रॉब्लेम पण होत नाही. तर अशा पद्धतीनं सगळे बुक्स त्याचे याच्यामध्ये बसून गेले. आणि ह्या साईडला मी हा प्लांट ठेवलाय. पहिले तर तो बाहेर होता पण आतमध्ये घेतलाय मी आता. खरंच खूप छान वाटतंय समोर. तर ह्या साईडला किचनमध्ये आपण जाऊ शकतो, म्हणजे इथून दरवाजा आहे. मी इथं पडदा लावलाय का, तर समोर बसल्यावर आपण सगळं दिसतोय म्हणून मी हा पडदा लावला होता. आणि इथेच मी माझं जे काही मेकअपचं सामान आहे ते ह्या आरशावर ठेवलेत आणि समोरच लावले, म्हणजे जो दरवाजा आहे ना त्याच्या समोर लावले का, तर इथून व्यवस्थित दिसतं आपल्याला. आणि मी खीळ वगैरे नाही मारले, म्हणजे अशी दोरीनच मी बांधलेलं आहे का, तर मला असं वाटते आपल्यामुळं कोणाला त्रास नकोय म्हणून मी कधीच म्हणजे अशी खीळ वगैरे मारायचा विचार करत नाही. जितकं मला लागतंय ना तितक्यामध्येच मी करून घेते. तर छोटं मोठं जे काही मेकअपचं सामान आहे ते इथं ठेवते. आणि ह्या साईडला आमचे साहेबाचे कपडे असतात का, तर त्यानं हँगिंग आहे ना ते समोरच लावलंय हॉलमध्ये. आणि दुसऱ्या ठिकाणी म्हटलं नकोय, जाऊ द्या, त्यानं लावले तर आपण इथंच लावायला पाहिजे. आणि खाली पूर्ण मोकळा आहे. आता मी पूर्ण तुम्हाला हॉल दाखवते. तर इथून दरवाजापासून तर इथे बेड, इथे टीव्ही, ते बाहेर जाऊ शकतो आपण तिथे बाल्कनीमध्ये, तर तो दरवाजा. आणि ह्या साईडला मंदिर. आणि खाली बघू शकता तुम्ही, इतकं मला जागा राहते, म्हणजे आपण बसू शकतो, कोणी आलंय तर सगळं काही ॲडजस्ट करू शकतो आपण. आणि खरंच खूप छान वाटतंय हॉलमध्ये. लादी वगैरे पण खरंच खूप छान आहे. वरती पीओपी केलेली आहेत. फॅन मी माझं बसवलंय, मस्त पीओपी आहे आणि लाईट पण खूप छान आहे. तर खरंच खूप छान वाटतंय, रात्रीचं तर मस्तच वाटते. तर चला आता किचन दाखवते. तर इथून आहे ना आपण किचनमध्ये जाऊ शकतो. आता किचनमध्ये माझं खूप जास्त पसार आहे, पण हळूहळू करून मी तुम्हाला सगळं दाखवते. तर ह्या साईडला आहे ना मी माझ्या सासूबाईचा फोटो लावलाय आणि इथं पण मी खीळ नाही मारलीत, पहिलीच होती तर त्यालाच मी धाग्यानं बांधून घेतलंय. आणि त्याच्या बाजूलाच मी इथं ना कॅलेंडर पण लावलंय आणि ते पण स्टिकरनं लावलेत मी. तर म्हटलं समोर मी लावलं असतं, समोरच पाहिजे, पण एवढी जागा नव्हती आणि आपण खीळ नाही मारू शकत म्हणून मी किचनमध्येच लावलंय. आणि हा एरिया आहे ना, जेव्हा मी व्हिडिओ शूट करते ना तर पूर्ण येते किचन मधलं, म्हणून म्हटलं छान वाटतं, एकूण थोडंसं काहीतरी पाहिजे. आणि इथे थोडंसं डेकोरेशन केलं होतं मी. आणि हे प्लांट आहे ना ते पण मी फ्रीजवर ठेवले, मला छान वाटत होते, म्हटलं इथंच ठेवते. आणि फळाची वगैरे टोकरी असते ना ती इथंच ठेवते मी. आणि जे काही आपल्याला लागते ना फ्रीजवर तेवढंच वरती असते, बाकीचं मी त्याच्यावर काही ठेवत नाही. तर ह्या कोपऱ्यात मी फ्रीज ठेवलंय आणि त्याच्याच बाजूला किचन आहे. आता किचन ओट्यावर मी हा स्टँड पण लावलंय. हे स्टँड आहे ना, तुम्ही मला विचारलं होतं हे स्टिकर आहे ना दुसऱ्याकडे आपण यूज करू शकतो का, पहिल्या रूम मधलेच आहेत का, तर नाही, मी परत दुसरे आणले. ते एका जागेवर जर आपण लावून दिले तर परत ते निघत नाही. तर इथे ना जे काही जेवणाचं माझं सामान असते ते अशा पद्धतीनं मी ठेवते. आणि साईडला शेगडी आहे, पूर्ण किचन ओटा पूर्ण खाली असतो, म्हणजे जागा भरपूर असते. आणि याच्या खाली ना भरपूर माझं सामान बसलंय, तर मी इथं पडदा लावलंय का, तर खूप मोठं सामान आहे. इतकं सामान आपण कुठं ठेवायचं म्हणून मी अशा पद्धतीनं पडदा लावून घेतलंय. आणि तो पण स्टिकरनच लावले, तुम्हाला दाखवते मी. हे बघू शकता, हा स्टिकर आहे. तर त्याच्यामध्येच मी ना ही साडी व्यवस्थित लावून घेतली आहे आणि त्याला हे पण असतं स्क्रू, तर व्यवस्थित ते पॅक होऊन जाते.
आणि पुढेच इथे बेसिंग पण आहे. तर वरती खेळी वगैरे ना पहिलेच होते, कशाची मला माहिती नाही, पण माझं स्टँड पण व्यवस्थित बसून गेलंय. कप वगैरे पण मी तिथं ठेवू शकते. आणि हे स्टँड तर माझे पहिलेच आहे, तुम्ही नेहमी बघत होते. आणि त्याचं स्टिकर आहे ते मी परत मागवलेलं मिशोवरून आणि परत तिथे लावले. का तर आता आपण कसं पण ह्या रूम मध्ये राहिलो तर मग आपल्याला कामं पडतात आणि बरण्या कुठे ठेवायच्या, छोट्या मोठ्या वस्तू मला समोर ठेवायलाच आवडते, म्हणून मी परत ऑर्डर केल्या होत्या. जास्त ते काही महाग पडत नाही आपल्याला, 100 मध्ये 10 की 15 पीस येतात, तर काय नाही वाटत एवढं. तर किचनचा एरिया असा आहे, म्हणजे फ्रीज पासून तर पूर्ण किचन मी तुम्हाला दाखवते. एवढा मोठा किचन आहे. पहिले खूप छोटा किचन होता, तर मी शेगडी आडवी ठेवायची. तुम्ही सारखं मला बोलायचे ना की ताई असं का शेगडी ठेवतीये, पण आता मी सरळ ठेवलीये का तर जागा भरपूर मोठी आहे, एवढी जागा आपल्याला लागत पण नाही. आणि याच्या खाली खूप मोठं पसारा आहे माझं आणि चांगलं पण दिसतं. आता जर मी डायरेक्ट असं पसारा ठेवून दिला असतं त्याच्या खाली तर तो खूप विचित्र दिसतंय आणि असं वाटत नाही की आपण सगळं क्लीन केलंय किंवा व्यवस्थित पसारा लावलाय, अजिबात नाही. म्हणून मी परत हा पडदा लावलाय, तर खरंच खूप छान वाटत होता. आता बेसिंगच्या बाजूलाच मी इथे ना माझा तो टेबल ठेवलाय, जो टीव्हीच्या खाली नेहमी असायचा, का तर समोर जागा नाही म्हणून अशाच पद्धतीने मला ठेवायचं होतं. आणि मी हे ताईकडेच ठेवणार होते, पण वरती आणलंय तर माझे कपडे त्याच्यामध्ये सगळे बसून जातात, तर म्हटलं ठीक आहे. आणि हे डबे ना मी वरती पोटमाळावर पण ठेवले असते, पण म्हटलं ठीक आहे इथं समोर पण छान वाटतात आणि एवढं लांब पाणी येत पण नाही बेसिंगचं, आपण तिकून धुवू शकतो भांडे पण. तर अशा पद्धतीने हे डबे पण ठेवले. आता पेपर वगैरे माझ्याकडे नव्हते आणि त्याला घासायचं पण आहे, हळूहळू करून मी सगळे कामं करतेय. त्याच्या बाजूलाच इथे एक मांडणी आहे, म्हणजे दगडाचीच आहे ती. आता त्याला मांडणी म्हणतात की काय मला माहिती नाही इतकं, पण त्याच्यामध्ये जेवढे माझे डबे आहेत ना तेवढे मी ठेवलेले आहेत. आणि ह्या मांडणीमुळेच माझे भांडे व्यवस्थित बसले. तर वरती जे काही डबे होते स्टीलचे ते लावले, गिलास वगैरे पण वरतीच ठेवले. आणि अशाच पद्धतीने खाली पण भांडे आहेत. तर चिनी मातीचे जे भांडे होते ना, तो डिनर सेट होता तो पण त्याच्या बाजूलाच आहे. थोडासा छोटा आहे, त्या रूम मध्ये खूप मोठी होती मांडणी, तर त्याच्यामध्ये मोकळं बसून जायचं. पण याच्यामध्ये पण बसलंय सगळं, असं नाही की बसलं नाही म्हणून. थोडंसं प्रॉब्लेम होते, पण काय हरकत नाही, आपण करू शकतो. आणि त्याच्याच बाजूला स्टीलची मांडणी पण आहे. तर वरती मी पूर्ण तांबे वगैरे लावले, तर गिलास वगैरे ताटं वगैरे हे सगळं काही अशा मांडणीमध्ये लावलेत मी. पूर्ण भांडे इतक्या जागेतच बसून घेतले आणि जे काही उरले होते भांडे ते पूर्ण मी ना भरून ठेवले टिपमध्ये, का तर मला माहिती होतं एवढी जागा नाही पुरणार. 2 मांडणीमध्ये माझे भांडे बसत नाही. तुम्हाला तर माहितीच होतं की माझी 3 मांडण्या होत्या त्या रूममध्ये, पण आता मी 2 मध्येच बसून घेतलंय. आणि त्याच्या बाजूला मी कपाट लावलंय. आता कपाट ना हॉलमध्ये पाहिजे होता, पण जागा नाही म्हणून मला अशाच पद्धतीनं किचनमध्ये ठेवावं लागलंय. का तर मला थोडं मोठं वाटतंय म्हणून आहे ना मी माझा जो कपाट आहे ना तो किचनमध्ये ठेवलाय. आता हॉलमध्येच तो राहायचा, पण आता किचनमध्ये आहे. आणि इथून पण दरवाजा आहे, आपण डायरेक्ट इथून जाऊ शकतो, का तर आपण हॉलमधून नाही येऊ शकत. सारखं कोणी पाहुणे वगैरे आले तर मग खूप प्रॉब्लेम होतात, म्हणून हा दरवाजा पण आहे. आणि बाहेर टॉयलेट बाथरूम आहे, याच्या बाहेर आहे. बाहेर चांगलंच आहे, मला बाहेरच आवडते. आणि त्याच्याच बाजूला इथे राजवीरचे कपडे आहेत, जे काही त्याला लागतात ना डेली यूजचे. आता पहिले मी बॉक्समध्ये ठेवायची, पण आता असे ठेवते का तर जागा कमी पडते. बॉक्समध्ये मी आता पुस्तकं ठेवले. आणि इथे पाणीचा ड्रम आहे, त्याच्यामध्ये मी पिण्याचं पाणी भरून ठेवते, पण त्याला ओपन करत नाही म्हणून वरती कपडे आहे बरं का, नाही तर म्हणणार की पिण्याच्या पाणीवरती कपडे टांगून ठेवले. पण नेहमी मी त्याला ओपन करत नाही, जेव्हा मला पाण्याची कमी पडते तेव्हाच मी त्याला ओपन करते, का तर दुसरं पाणी माझ्याकडे भरपूर असतात भांड्यामध्ये भरलेलं. आता पूर्ण किचनचं लुक मी तुम्हाला दाखवते. तर असं काही किचन दिसतंय आणि खाली पण भरपूर जागा असते. आणि ही पायपुसणं मी इथंच ठेवते नेहमी, का तर खूप थंडी पडते. थंडीमध्ये ना असंच आपल्याला काहीतरी खाली पाहिजे, जेणेकरून आपल्या पायाला पण थंड लागत नाही आणि मुंग्या पण येत नाही, नाहीतर मला खरंच खूप त्रास होतोय. तर असं काही पूर्ण किचन आहे माझं. आणि जागा पण बघू शकता भरपूर आहेत. मी भरपूर सामान आहे ना व्यवस्थित लावून घेतलंय, जिथं मला गरज नाही ना त्या सामानची ती व्यवस्थित इथं ठेवलंय पूर्ण किचनच्या खाली. आणि जे काही माझं कूलर वगैरे होतं किंवा भरपूर बॅगी वगैरे होत्या ते ह्या पोटमाळावर वरती ठेवलंय मी. तर ह्या बॉक्समध्ये माझं कूलर आहे. तर हे टोपमध्ये मी जे भांडे मला लागत नाही ना ते ठेवले, म्हणजे वरती एवढं काही दिसत नाही, पण खालची जागा ना पूर्ण अशी मोकळी झाली म्हणून मला चांगलं वाटते. आणि किचनमध्ये सगळं सामान मी बसून घेतलंय, त्याचाच मला आनंद होतोय. का तर पहिले मी मोठ्या रूममध्ये राहायची, आता इतक्या छोट्या रूममध्ये पण मी सगळं काही करून घेते. तर असंच माझा रूम आहे. कसं वाटलं तुम्हाला नक्कीच मला सांगा. तर काही चुकलं असेल तर सांगितलं तर काय हरकत नाही, पण एवढं सांगू नका की तुला समजत नाही का, तुला कळत नाही का. का तर मला सगळं कळतं, पण आपलं रूम छोटा आहे तर काय करायचं, म्हणून मी अशा पद्धतीने सगळं सामान वगैरे लावलेलं आहे.
वाटलं तुम्हाला माझं घर नक्कीच मला सांगा आणि जर काही मी चुकले असेल तर ते पण सांगू शकता तुम्ही का तर मी प्रयत्न करते की व्यवस्थित आपण करायला पाहिजे. जागा कमी आहे म्हणून मी अशाच पद्धतीनं पूर्ण माझं घर ठेवलेलं आहे. तर कसं वाटलं नक्की सांगा प्लीज मला. तर चला तर ब्लॉगची एंड मी इथंच करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच काहीतरी नवीन घेऊन येईल. तर चला बाय.